सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी घेण्यास नकार? नेमकं काय घडलं? संपूर्ण सत्य जाणून घ्या. ज्यांचं विधान कॉक्रोच जनता पार्टीच्या जन्माचं कारण ठरलं तेच सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या उपस्थितीवरून हैदराबादेतल्या विद्यापीठात वाद उभा राहिलाय. हैदराबादमध्ये नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च या विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा होणार आहे. त्यासाठी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आलंय. मात्र याला विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी विरोध केलाय. कुलगुरू, कुलसचिवांसह प्राध्यापकांना विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलंय. तरुणांना कॉक्रोच म्हणणारे आणि दिल्लीतील जंतर मंतरवरच्या लाठीचार्ज वेळी पोलिसांच्या क्रूरतेचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही अशी असंवेदनशील विधानं करण्यापर्यंत सरन्यायाधीशांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांप्रती उदासीनता दाखवली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये आमंत्रित करणं आणि त्यांच्याकडून पदव्या स्वीकारणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्ही विद्यापीठ प्रशासनाला ही विनंती करतो की त्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना आमंत्रित करण्याच्या आपल्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा. काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टातल्या एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक विधान केलेलं, ज्यात काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे असतात, तेच नंतर माध्यमं, सोशल मीडिया आणि माहिती अधिकारी कार्यकर्ते बनतात असं सरन्यायाधीश म्हणाले होते. त्यांच्या या विधानानं वादही झाला. सरन्यायाधीश यांनी वापरलेल्या झुरळ या शब्दामुळे कॉक्रोच पार्टी जन्माला आली आणि त्याच पार्टीनं पुढे देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या पत्रानंतर अद्याप विद्यापीठानं काहीही भूमिका मांडलेली नाहीये. मात्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश या सोहळ्यात उपस्थित राहतील का हे पाहणंही महत्त्वाचं असेल.